नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे एक नवीन पेशंट आलेले आहेत. घनश्याम साळुंके असं त्यांचं नाव आहे आणि ते सांगलीचे आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर आपण सरांनाच विचारू की त्यांना काय काय त्रास होता आणि आता त्यांना कसं वाटतंय. सर, तुम्हाला काय काय त्रास होता? मला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता आणि L5 डिस्क माझा प्रॉब्लेम फार होता आणि मला पेन व्हायचा. S1 नस आहे जी तर बरंचसं दुखायचं. बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो, सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच डॉक्टरांच्याकडून औषधं घेतली, पण मला थोडा गुण आला. त्यानंतर मला एक कलिग्ज आहेत, त्यांनी सांगितलं की बाबा जयसिंगपूरमध्ये तुम्ही सरांच्याकडे या म्हणून. आणि आता सरांच्याकडे 5 दिवस झाले होते, आज माझा 5वा दिवस आहे. तर त्या 5 दिवसामध्ये मला फार मोठा फरक पडलाय. बरेचसे माझे पेन फार मोठ्या प्रमाणात कमी आलेले आहेत आणि इथं ट्रीटमेंट घेतल्यामुळे मी समाधानी आहे या बाबतीत. अच्छा. तर सर, हा जो तुम्हाला काय त्रास होता कमरेचा, तर सरांचा प्रॉब्लेम काय होता? सरांना सायटिकाचा प्रॉब्लेम होता. त्यांची L5 आणि S1 या दोन मणक्यामधली जी चकती होती ती सरकलेली होती आणि ती थोडीशी फुटलेली पण होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाला कळ यायची. सर, हा जो त्रास होता हा तुम्हाला किती महिन्यापासून होता? आता 9 महिने झाले हा त्रास आहे. तर 9 महिन्यापासून त्यांना त्रास होता. त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी दाखवलेलं आहे असं ते म्हणतात स्वतः. आणि आज आपण फक्त त्यांना 5 दिवस ट्रीटमेंट दिलेली आहे. तर सर, आता 100% पैकी किती टक्के बरं वाटतं तुम्हाला? 70% तरी बरं आहे माझं. 70%. हां. व्हेरी गुड. आता सर, आम्हाला तुम्हाला काय औषध वगैरे काय दिलं होतं का? नाही, एकही गोळी दिलेली नाही सरांनी. व्हेरी गुड. तर सरांनी आता स्वतः सांगितलं की त्यांना कसं वाटतंय आणि आपण त्यांना आपण अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट जी आहे आपल्याकडे, म्हणजे बोन सेटिंगचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. आता सरांना माहिती आहे, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. तर आधी बोन सेटिंग सर तुम्ही कुठे केलेलं? नाही, कधी नाही केलेलं. पहिल्यांदाच आपल्या इथं केलं. अच्छा. तर बोन सेटिंगनी बऱ्यापैकी सरांना फरक पडलेला आहे आणि त्याच्याच सोबतच आपण काही मसाज, शेक, इलेक्ट्रिक थेरपी असं थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये आपण त्यांना दिलेलं आहे. तर सर प्रॉपर सांगलीचे आहेत, बरोबर? हां, सांगलीचं. आणि सरांचं वय किती आहे सर तुमचं? 38 वय आहे, म्हणजे खूप यंग आहेत ते. आणि यंग एजमध्ये थोडासा असं त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे, पण काही हरकत नाही. त्याचा प्रॉब्लेम आपण बऱ्यापैकी त्यांचा कव्हर केलेला आहे. तर सरांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आपलं मनोगत आपल्या प्रेक्षकांपुढे मांडलं. त्याबद्दल मी सरांचे खूप मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू सर. आभार.